इतिहासामध्ये लिहिलं जाईल असा हा मोदीजींचा तिसरा टर्मचा शपथविधी सध्या सुरू आहे आणि या प्रसंगी संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे। विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या आणि एनडीएचे घटक दलाचे जे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण देशामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहेत। मोदीजी आता शपथ घेत आहेत, त्यांची लाईव्ह शपथ चालू आहे। जिसने राम को लाया है ते रामला घेऊन येणार आहे। आज तिसऱ्यांदा या देशावर राज्य करणार आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या देशापुढे जे 70 वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते ते मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार हे संपूर्णपणे सोडवेल अशा प्रकारचा आशावाद आज या ठिकाणी शपथविधीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो। तिसऱ्या वेळेस पंतप्रधान म्हणून मोदींनी शपथ घेतलेली आहे, काय सांगाल? नेहरूंनंतर जे पहिले मोदी जे आहेत ते तिसऱ्यांदा घेतात, युवा पिढी म्हणून तुम्हाला काय वाटतं? आज तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होत आहेत, याचा आनंद हा फक्त भारतीय जनता पार्टी एनडीए घटकांना नाही आहे, हा पूर्ण भारत देशाला, भारताच्या सर्व नागरिक 125 कोटी जनतेला आनंद झालेला आहे। हा आनंद आज उत्सव आणि दिवाळी साजरी होत असेल, ही नुसतं ठाण्यातच आज तुम्हाला दिसणार नाही, पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारतभर सर शपथविधी फक्त दिल्लीत होते आणि गजरा वाजंत्री सगळे पूर्ण भारतभर वाजत असतील, कारण हा आनंद भारतभर युवा मोर्चा, युवा सेना, युवा भारतातले असलेले सर्व युवक हा आनंद व्यक्त करू शकत नाही असा जल्लोषात आनंद चालला व्यक्त करणं। आणि आम्हाला सर्वांना युवकांना आनंद आहे की पुन्हा तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान आम्हाला आमचे नरेंद्र मोदीजी भेटलेत। हा आनंद आम्ही हा जल्लोषात साजरा करणार।